त्या म्हणाल्या, नागोबा देवा, अरे तू असा वारुळी का लपलास बाबा? 300 वर्ष झाली महादेवाच्या पिंडीवर विंचू बसलाय, तू बाहेर ये. अशात संक्रांत आली आहे. शेकडो वर्षापासून आलेलीच होती. कधी तोफेच्या तोंडेवर बसून येत होती, तर कधी सुलतानांच्या तलवारीच्या पात्यावर बसून येत होती. या भामट्यांनी संबंध महाराष्ट्रात तीळभर आनंद शिल्लक ठेवला नाही ना. संक्रांत आली दुःखात आणि संक्रांत गेली दुःखात. ती पहा दिवाळी आली. अरे कसली दिवाळी? हे नरकासूर अजून जिवंत आहेत ना. दिवाळी आली अंधारात आणि दिवाळी गेली अंधारात. ती पहा कोजागिरी पौर्णिमा आली. तुरळक ढगान आणून धावता धावता चंद्र विचारतोय, कोण जागृत, कोण जागृत आहे, कोण जागा? अन्यायाने होरपळलेल्या या महाराष्ट्रात कुणीच जागा नाही. अरे नाही कसा नाही? ती पहा चिडलेली एक आई जागी आहे. चंद्रा, अरे तुझ्या जवळचं सारं अमृत जरी तिच्या मस्तकावर टाकलं तरी तिचा राग शांत होणार नाही. तुझ्या अमृताच्याच वाफा होतील इतकी ती चिडलेली आहे. महाराष्ट्राचा शोक आणि आक्रोश ऐकून ती आई चिडलेली आहे, अस्वस्थ झालेली आहे. ती अनाथांची आई, ती दुःखितांची आई, ती अपमानितांची आई, ती अवघ्या महाराष्ट्राची आई, ती म्हणजे जिजाई. महाराष्ट्रामध्ये अंधाराचं राज्य आहे. आता अंधार दूर केला पाहिजे असं जिजाऊंना तीव्रतेनं वाटत आहे. अंधार फार झाला, आता उजेड पाहिजे. अंधार फार झाला, आता उजेड पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊ तुमचा शिवबा पाहिजे, जिजाऊ तुमचा शिवबा पाहिजे.